नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपा आधीच मारली बाजी। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे। भाजपने देशभरातल्या 155 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, पण यात महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही। महाविकास आघाडीकडूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला गेलेला नाहीत। त्यातच शिवसेना उद्धव गटाने 2 उमेदवार जाहीर केले आहेत। अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरच स्वतःची उमेदवारी रायगडमधून जाहीर केली आहे, तर उद्धव ठाकरेंनी उरणच्या सभेत मावळ लोकसभा उमेदवाराचं नावच जाहीर करून टाकलं आहे। संजोग वाघेरे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय होणार आणि त्यांच्या विजयी मिरवणुकीत मी नक्की येणार हे मी जाहीर करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौर राहिलेले संजोग वाघेरे हे एकेकाळचे अजित पवारांचे कट्टर समर्थक होते। त्यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपद म्हणून काम पाहिले आहे। वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 2 वेळा तयारी केली होती, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। आता मात्र संजोग वाघेरेने मावळमधून मैदानात उतरणार आहेत। दुसरीकडे अनंत गीते यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पराभव केला होता। 2014च्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनंत गीते यांनी मंत्रिमंडळात अवजड उद्योग खातं मिळालं होतं। तसंच अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळातही गीते ऊर्जा मंत्री होते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।